नमस्कार, मी जार सुरेश गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत। द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। काही जणांच्या द्राक्ष बागा या सपकेन होऊन दुसरा शेंडाही कोणाचा स्टॉप झालेला आहे। काही जणांची सपकेन अजून व्हायची आहे। काही जणांच्या बागा या फुटत देखील आहेत। स्प्राउटिंग काही जणांची चालू आहे। अशा टप्प्याटप्प्यांमध्ये प्रत्येकाच्या द्राक्ष बागा आहेत। तर या कंडिशन मध्ये आपल्याला द्राक्ष बागेमध्ये पाऊस सडनली जो पाऊस येतो आकस्मिकपणे, त्या पावसामध्ये काय समस्या आपल्या द्राक्ष बागेमध्ये येते, तर महत्त्वपूर्ण समस्या सगळ्यात पहिल्यांदा जी येते ती म्हणजे एकदम येणारा करपा जो आहे, जो ओला करपा येऊ शकतो। या कंडिशन मध्ये आपण करपा या रोगासाठी सावधान असलं पाहिजे आणि एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण ब्ल्यू कॉपर, स्ट्रेप्टोसायक्लिन, वेलेडामायसिन यासारखी काही औषधं किंवा करजेट असेल, कोसाइड असेल, ही औषधं आपली जाणं गरजेचं आहे। किंवा एक कॉन्टॅक्ट फंगीसाइड मध्ये आपण कुप्रोफिक्स यासारखं औषध घेऊ शकता। तसंच जर तुमच्या वेलीचा आता आबाळ येते, त्याचबरोबर थोडंसं विगरही आपल्याला वाढल्यासारखा वाटत असेल तर त्या ठिकाणी लिओसिन सारख्या फवारण्या टाकत चला। किंवा टिल्ट आणि कुमानेल कॉम्बिनेशन 100 लिटर पाण्यासाठी जर शेंडा जास्तच चाल धरलेला असेल किंवा थांबत नसेल तर त्यावेळेस 100 लिटर पाण्यासाठी 20 ml प्रमाणे आपण टिल्ट घ्या, त्याच्यासोबत 2 ml कुमानेल द्या। किंवा एकदम टिल्ट घ्यायचंय त्यावेळेस आपल्याला एक 10 ml जरी आपण घेऊ शकता की शेंडा एकदम म्हणजे सावकाश चावला असेल तर तरी पण 10 ml आपण टिल्ट घ्या। याच्याने विगर ही कमी होईल, आपलं एक चांगलं बुरशीनाशक आपल्या बागेमध्ये फवारलं जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या कंडिशन मध्ये आपल्याला द्राक्ष बागेत आता दुसरी एक समस्या पाऊस येण्यानं थोडंफार थ्रिप्सचा प्रादुर्भावही आपल्याला बहुतांश ठिकाणी जाणवत आहे। आणि त्याच्यामुळे मागच्या शिरवरती बसतं, थ्रिप्स चाटतं आणि त्यावेळेस काय होतं, पानं पुढच्या बाजूला वाकडी होतात, वाटी आकाराची होतात आणि त्यामुळे म्हणून आपण थ्रिप्सच्या देखील फवारण्या या दरम्यान टाकणं गरजेचं आहे। याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे, लॅम्डासायलोथ्रिन म्हणजे आपलं कराटे आहे, त्याचबरोबर डेंटासू सारखं औषधी आपण फवारणी थोडे प्रमाण योग्य ते घेऊन फवारू शकता, एक्सपोर्टसाठी नका। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपण यमराज आहे ब्लॅक थ्रिप्ससाठी, ही जी काही औषधं आहेत ही आपलं फवारणीतून जाणं गरजेचं आहे। किंवा क्लोरो 20% 1 ml जरी फवारलं तरी चालतं। ही औषधं आपली थ्रिप्सना, आता तुम्हाला थ्रिप्सला काय फवारायचे सांगण्याची गरज नाही, तुमच्या हिशोबाने फक्त थ्रिप्स कंट्रोल राहावं त्या अनुषंगाने आपण टाटा माणिक सारख्या ही औषधाचा प्रयोग करू शकता। परंतु एक टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या थ्रिप्सचे देखील औषधं जाणं गरजेचं आहे। आणि बुरशीनाशकांमध्ये जी सांगितली मी तुम्हाला, त्या बुरशीनाशक आवश्यकपणे एक प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये सुरुवातीला जाणं गरजेचं आहे। एकदा का रोग आला त्यावेळेस बोंबा मारत बसू नका, त्याच्या अगोदर आपण त्यावरती लक्ष ठेवून असलं पाहिजे। जर का तुम्ही आता करपा आणला, बागेमध्ये आला, हलगर्जीपणाने करपा आला, पावडर मिल्ड्यू आला किंवा इतर कुठला डावणी आला, तर होतं काय, तर पुढे आपला पानगळ ही लवकर होते आणि पानगळ लवकर झाली तर थोडंसं सूक्ष्म घड निर्मितीवरती गदा येते किंवा चांगल्या स्वरूपाचे द्राक्ष गड लागतील न लागतील ही शंका कुशंका त्या ठिकाणी निर्माण होते। म्हणून साठी आपण सुरुवातीपासूनच एक स्ट्रॉंगली रिकमेंडेशन आपल्या द्राक्ष बागेमध्ये काम केलं पाहिजे। सूक्ष्म घड निर्मितीच्या साठी आपले स्पर्शजन्य बुरशीनाशक, कॉन्टॅक्ट बुरशीनाशक, आंतरप्रवाही बुरशीनाशक ही वारंवार गरज असेल त्यावेळेस फवारणं गरजेचं आहे। थ्रिप्ससाठी आपण प्लॉट सांभाळला पाहिजे। या काही गोष्टी आहेत, यांची काळजी घ्या। तर आजचा हा व्हिडिओ द्राक्ष बागायतदार बंधूंनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। तसंच फार्मिंगो क्रॉप केअरचे एप्रिल छाटणीचे शेड्यूल, ज्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन अशी 3 स्वतंत्र PDF आपल्याला मिळतील। त्याचबरोबर फोन कॉल ऍक्सेस आणि व्हिडिओ कॉल ऍक्सेस हा तुम्हाला संपूर्ण ऑक्टोबर छाटणीपर्यंत अवेलेबल राहणार आहे। त्याच्यासाठी वेळ कसलीही न घालवता लगेच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करा, कॉल करा आणि आमचं शेड्यूल 999 रुपये भरून लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये PDF मिळवा आणि आपल्या द्राक्ष बागेमध्ये चांगली सूक्ष्म घड निर्मिती करून आणण्यासाठी आम्ही ज्या मॅजिक फवारण्या दिलेल्या आहेत, हो मॅजिक म्हणतोय, ज्याच्यामध्ये आम्ही जबरदस्त अशी संजीवक टाकलेली आहेत। ऑलरेडी आपण ही 6BA USL घेतो, परंतु त्याच्यासोबतच आम्ही एक जोड दिलेले आहे जेणेकरून 100% हमखास सूक्ष्म घड निर्मिती तुमच्या प्लॉटमध्ये झाली पाहिजे, असं आमचं जबरदस्त असं नियोजन आहे। आणि वेगळी PDF असल्यामुळे तुम्हाला हाताळणं देखील खूप सोपं जाणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया, भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।